तुम्हाला नेट येतंय लय बोलायला. होय 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 येऊ दे. येतंय आज असं पडलं फिरून तर. फिरून येतं. काय फिरून र काय फिरून नेट लागली काय तुम्हाला आज? मग करायला नाही की नाही का फिरायचं. कुठे गेलती फिरायला? कुठे गेलती फिरायला माहित नाही तुला? मी भाकरी करायला गेलती माहित आहे ना. माहित आहे मग नेट लागलं काय तुला पण? का आ बापाला लागलं मला लागलं. पप्पा बघ कसं बसेल तुमचं काय ऐकून. टेन्शन आलं का तर वाचल तुम्हाला. माणूस आजार आहे काय करावं कुठं जावं ती कळत नाही आपल्याला. नमस्कार सगळ्यांना, शुभ संध्याकाळ मित्रांनो. तर आज बघा जरा उशीरच झाला मला. मी बाहेर गेलते आज जरा इथं कार्यक्रम होता, तिथं भाकरीला बोलवतो म्हणून गेलती आपल्या पाहुणीच्यातच. तर इथं बांधली ती ह्यांनी पोरांनी म्हणजे वैरण काडी करून शिना बांधली ती आपली. आता काढायच्या त्या दारा बसली ती सगळी हाय ती. इकडं ताय आली या, इकडं बघा पिल्यांचं काळवण लागली या, पिल्यांना ठेवलंय बसायला. काय झालंय सगळं कोंबडा इथं एकामेकाला टुची देऊन शिना मारते ती बघा मित्रांनो. आणि मित्रांनो काय झालंय माहिती आहे काय, ह्यानी बोल नाही तर बघा काय झालंय कुणाला मागाय धरणं. मी आल्यापासून बोलती या पण इथं बसल्यात गपचीप हायत. काय झालंय काय नाही विचारती पण एका शब्दानं पण बोल ना तर कशाचं टेन्शन आलंय. टेन्शन तर मित्रांनो आज भरपूर आहे, नाही असं नाही टेन्शन. पण टेन्शन मला म्हणते तर तू घेऊ नको आणि स्वतः टेन्शन घेतात. कसं करायचं सांगा तुम्ही? मी टेन्शन नाही घेतलं. माझं डोकं दुखतंय, पोट दुखतंय. मी तुला कालच्यापासून सांगतो नाही पोट दुखतंय. एवढं असं तोंड केल्यावर मला काय बरं वाटतंय का सांगा तुम्ही? असं तोंड केल्यावर माझ्या पोटात जास्त कालवल्यागत होतंय. आ काय होतंय सांगत पण नाही. दवाखान्यात नाही हात पाय गळगत होतंय, मांडी शिरा नुसते असं करायला लागले, चालू वाटत नाही. पाक चेहरा ही पडलाय यावर. आता काय तुझ्या लेक सकाळी नुसता भातच खाल्ला एवढा एवढा, काय केलं आवाज. पण मी काय तुम्हाला बोलते आणि तुम्ही मला काय बोलताय सांगा? आ एक तर पोटात अन्न नसल्यामुळे तसं होत असं. पोटात अन्न नसल्यावर तसं होतं का? आ काय सांगू दे तुला माझ्या आता रातभर पोट दुखतंय जुलाब चालू. आणि सकाळ तुझ्या देखतच काय खाल्लंय मी खाल्लंय काय सांग? ते डोळं तर वाटल्यात कसं रातभर झोप आहे का? आता दुपारचं झोपायचं हवं. काय काम होतं का? काम होतं म्हणजे हा पार्सल तो पॅक करून दिल्यावर आलोय घरी किती वाजता. आवाज सुद्धा ही नाही आव तुमच्या तोंडातून. मित्रांनो ह्यांना हाय एका गोष्टी टेन्शन. हे तुम्हाला म्हणतात आहे की माझं पोट दुखतंय डोकं दुखतंय, तर ती काय नाही टेन्शन हाय जरा मोठं. काय सांगून उपयोग नाही, एवढं टेन्शन मोठं आहे मित्रांनो. काय खरंच त्यातनं मार्ग निघल का नाही माहिती नाही बरं का. हाय का तेव्हा जांभळ्या कशा देतात या, निघेल का नाही? झोप नाही रातभर न मार्ग निघेल का नाही? काय काय माझं कसं झालं बघ, रातभर पोट दुखतंय आणि दिवस उगायला पोट दुखायचं राहील आणि झोप नाही रातभर. हाय असं बसलो. आज दुपारात झोपायचं होतं पण ते पार्सल होते, 2-3 दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे आज गेलो ते पार्सल टाकायला. त्यात ते गाडीचं जरा कार्बोरेटर पेट्रोल सोडून द्यायचं. ते काय म्हणाय तसं झालं नुसतं त्याला टाकायचं आणि खाल्लं मतानं सोडून द्यायचं. त्यामुळे तिचं जरा काम केलं. तुम्ही नाही ती करणं मला सांगू नका काय. तुम्ही आजाराला कधीच ही होत नाही, एवढं कमजोर होत नाही. टेन्शन घ्यावं पण किती ऐकून घ्या. पोटात भरी जाईल पोटाची पण काही विषय नाही, पण दुसऱ्याला जी सांगता का नाही जरा धीर धरत जा, जरा मन शांत ठेवत जा, जरा विचार करत जा थोडा. तसं मी तुम्हाला सांगते आता टेन्शन कुठल्या गोष्टीचं घेत जाऊ नका. आ तुम्ही दुसऱ्याला सांगता तुम्ही का तसं करता? मी नाही ग बाया टेन्शन घेतलं. तू बोलून मला टेन्शन देऊ नको. माझं दुखतंय, मला उसं पाहिजे कळना आणि तू 3दा टेन्शन घेऊ नका आणि टेन्शन घेऊ. कशाला टेन्शन घेऊ? झालं एवढंच येतं तुम्हाला, दुसरं काय येत नाही. नाही मला काय येत. तू मायापाशी उगं बडा बडा करू. माझ्या वेदना मला सण होई नाही. मग दवाखान्यात जायचं कळलं नव्हतं? गेलता ना महोदयात? तुम्ही गेलता का नाही महोदयात सांगा बरं? तो पण एवढं नव्हतं. या आता रातभर ही करायचं आहे ना. बघायचं उद्या अजून जायचं. जर पार्सल टाकाय उद्या जाईल. तुला काय ताप दिलाय का? रात्री दुखलं तर तुला उठ म्हणलं का उठवलं तुला? सांग बरं तू. नाही असले बोलल्यानंतर बघा मग डोकं माझं हालतंय तर जागेला बसव, नाही तर जास्त हलव असं गदा गदा गदा. बरं हालतंय झालं भरलं पोट एवढं बोलून शिना. हा सांग तू तरी.
आ सांग की बापाला काय म्हणते मी तुला आ सांग की पप्पाला कसं बोलते ते पप्पा आओ काय कसं बोलते ते विचार की जरा काहीतरी रात्री मी घरात गेलो तर ती बिनघोरी झोपली होती रातच्या 1-1:30 वाजता येणं पिलोय 4 वाजता पित्ताची गोळी खाल्ली आहे आणि सकाळी पाक उजडल्यावर अंगदुखीची गोळी. ती काय आता आपल्याला बोल ना ती मित्रांनो काय त्यामुळं आता काय म्हणलं त्यांच्या संग बोलायलाच न ग आता बसावं गपचिप त्यांना चांगलं जरी बोललं चांगलं जरी सांगितलं तर त्यांना वाईटच वाटतं या आणि आडवच बोलतात सरळ जरी मी बोलली तर मला आडवच बोलतात विचारते कोण त्यांना आडवं तुला बोलत नाही मी पहिलं सांगितलं माया वेदना मला सण होईना तू एजंट 3-5 मिनिटाला म्हणे काय झालं अजून होय व काय झालं काय दुखतंय लय दुखतंय माया असल्याशिवाय विचारतं कोण ही माया नाही मग खिजवती तू असली माया नसती. खिजवती ती का असं हा. मित्रांनो तुम्ही सांगा खिजवल का असं कोण असलं खिजवती ती का कारण रात्री तू 8 वाजता म्हणली होती चला दवाखान्यात परत रातचं एवढाच नाही आणि आधीच कामानं कटाळ येतोय रातचं उठवाय तुला एका शब्दानं म्हणलं का बाया माझं दुखतंय तू उठ तू हस निसत का पोरांना म्हणलं हस तू निसत पोरं तर घरात गेलो तर राटाटून झोपली होती त्यांना कांबरून टाकलं. कसं चालू आहे सभा इकडे बघा की ह्यांच्या जीवासाठी विचारते ह्यांच्या जीवासाठी बोलते तरी पण ह्यांना वाटतं मला प्रश्न विचारते मला खिजवती चांगलं जर बोललं तर खिजवली अगं बाया प्रश्न एकदा विचारते ती दादा विचारत नसते असली कुणाची माया नसते माया एकच शब्द दादा माया असल्याशिवाय विचारतं कोण काय माया सांगितलं की तुम्हाला सरळ बोला गेलं तुम्ही वाकडं का बोलता व भांडण करू नका भांडणात काय मजा आहे का तुझ्या मम्मीला आली आता जरा मी कमजोर झाल्यामुळे मस्ती आली नेट करायला लागली. बरोबर तुमचं बरोबर हा. आज राहिलो उद्या नेट झाल्यावर बघीन मग चांगलं मग तुझ्या मी आजारी पडले हो सुद्धा सोडू नको मला मला कुठं जायची पण इच्छा नाही तुमची कामं राहते ती तुझ्या बापाला नेट येत बोलायला होय 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 येऊ दे येत आजारी पडलं तर फिरून येत काय फिरून र काय फिरून नेट लागली काय तुम्हाला आज मग करायला नाही का फिरायचं कुठे गेलती फिरायला कुठे गेलती फिरायला माहित नाही तुला मी भाकरी करायला गेलती माहित आहे ना माहित आहे मग नेट लागलं काय तुला पण का आ बापाला लागलं मला लागलं बापा बघ कसं बसेल तुमचं काय ऐकून टेन्शन आलं का तर वाचल तुम्हाला माणूस आजारी आहे काय करावं कुठं जावं ती कळत नाही आपल्याला निकाली मात्र लागा चला एवढंच सांगतोय बापाला सोडून कुठे जायला नाही आणि ते आजारी असलं तर अजिबात जायला नाही म्हणजे सारखं 24 तास तुझ्या पप्पापाशी थांबायचं मग अरे वा का माझं पप्पा हा. यायचं तू ती बॉडीगार्ड कुणाचा बॉडीगार्ड पप्पांचा तू अरे वा का बॉडीगार्ड इकडे बघू ए, पप्पा यायचं तू बॉडीगार्ड कोण आहे बॉडीगार्ड पोरग काय म्हणतंय या पोरग तुला म्हणते वर आज लय तोंड चालू झालंय आज लय लागलंय बोलायला चुरू 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 शेंड खोडायला लागला या शांडा नाही तू कशाला खुडू कात्र पण आहे मित्रांनो आज वंकार लय लागलाय बोलायला ए असं तुम्ही बसून बसून मला मी नाही हसवत ती जास्त आहे